श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 मे वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपण जर घरामध्ये काही सेवा केला, उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात. कारण की या काळामध्ये गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती कितीतरी जास्त पटीने कार्यशील असते. त्यामुळे आपण या दिवशी सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी सर्वांनी आवर्जून करायचे असतात. कारण की बघा, हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर त्यांची विधिवत पूजा, सेवा, आराधना जी आहे तर ती केली जाते. आणि ही तिथी यावेळी खूप खास असणार आहे. कारण की यावेळी संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येत आहे. त्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची देखील पद्धत आहे. आता अगदी आपल्याला वर्षभरामधील कोणत्याही चतुर्थीचं व्रत करणं, उपवास करणं शक्य नसेल तर फक्त आपण वर्षभरातून दोनदा येणाऱ्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं, उपवास केला तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील संकष्टी चतुर्थी तिथीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत, उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आता उपवास करणं जर शक्य नसेलच तर मग तुम्ही या दिवशी या काळामध्ये पूजा, सेवा जी आहे तर ती केली तरी देखील चालणार आहे. कारण की गणपती बाप्पा आपले मनापासून गणपती बाप्पांवरती आपली मनापासून श्रद्धा असणं हे अत्यंत खूप गरजेचं आहे. आता ही संकष्टी चतुर्थी कधीपासून सुरू होत आहे तर बघा, उद्या 5 मे रोजी सकाळी 5:24 सुरू होणार आहे आणि बुधवारी 6 मे रोजी सकाळी 7:51 ही तिथी संपणार आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी 5 मे रोजी चतुर्थी तिथी जी आहे तर ती चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणून उपवास आपल्याला मंगळवारी 5 मे रोजीच करायचा आहे. आता या दिवशी चंद्रोदय रात्री 10:31 असणार आहे. तर आपण 10:31 हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील भगवान श्री गणेशाला समर्पित एक महत्त्वाचा उपवास आणि सण देखील मानला जातो. हा सण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. संकटे दूर करणे आणि इच्छापूर्ती होणे याचे विशेष खास महत्त्व जोडले आहे. संकष्टी या शब्दाचाच अर्थ संकटे दूर करणारी असा आहे. या दिवशी उपवास आणि गणपती बाप्पांची खास विधिवत पूजा केल्याने जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडथळे दूर होण्यास आपल्याला मदत होते. गणपती बाप्पाला अडथळे दूर करणारा आणि सर्वात प्रथम पूजनीय देवता मानले जाते. या दिवशी विशेष प्रार्थना केल्याने कामातील अडथळे जे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थीच्या दिवसांपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त आहे. कारण की बघा, ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे किंवा मंगळाचे वजन जास्त असेल त्यांनी या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा करावी. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होतात आणि कामातील अडथळे दूर होतात. याच दिवशी शिवयोगाची निर्मिती होते, जो ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये खास करून काही उपाय आणि सेवा जर केल्या तर त्या खूप प्रभावशाली ठरत असतात. म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे.
कारण की बघा, काही वेळा काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते आपण कितीही प्रयत्न केले किंवा काही उपायसेवा करतो एखाद्या वेळी, तर ते संपायचं नाव घेत नाही आणि आपण मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, राबत असतो, परंतु आपल्या मेहनतीचं, कष्टाचं फळ हे आपल्याला पाहिजे तसं मनासारखं आपण म्हणतो ना, तर ते प्राप्त होत नसेल. त्याचबरोबर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहता कामा नये. पाहिजे तसं होत नाही, मुलं अभ्यास करतात परंतु त्यांना पाहिजे तसे मार्क्स जे आहेत तर ते मिळत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे किंवा मुलांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही, त्यांना मनासारखी नोकरी लागत नाही आहे किंवा अगदी घरामध्ये मुलं चिडचिड करतात किंवा रागावतात किंवा उद्धटपणे बोलतात. मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाला आपल्या मुलांबाबत चिंता ही असतेच. ही सर्व समस्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यासोबत घरामध्ये भरपूर आपण मेहनत करतो परंतु आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतोय परंतु आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही किंवा काही सुचत नाही. आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, माता लक्ष्मी येण्यासाठी, तसेच आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी, इडापिडा, नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे, त्याचबरोबर आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर अतिशय उत्तम. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काय पूजा करतो, सेवा करतो तर त्याचं अगणित फळ आपल्याला जे आहे ना तर ते मिळत असतं. आता या दिवशी आपण घरामध्ये थोडंसं गोमित्र जे आहे तर ते शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडलं तरी पण चालेल. हे का शिंपडावं, तर आपण घरामध्ये काही वेळा नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. ही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे हळदीचं पाणी किंवा गोमित्र जे आहे तर ते शिंपडायचं आहे. कारण की घरामधील नकारात्मकता दूर झाली तर त्यानंतर आपण जी काय पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचं, पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. कारण की बघा, स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावरती आपण या दिवशी शुभ लाभ जे आहे तर ते आवर्जून लिहायचं आहे. कारण की एखाद्या विशिष्ट तिथीला ज्यावेळी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती हे शुभ लाभ लिहित असतो ना, त्यावेळी आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामं जी आहेत तर ती होत असतात. शुभ लाभ हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल, गुलाबजल जे आहे तर ते टाकायचं आहे. याची आपल्याला पेस्ट बनवायची आणि आपल्या मेन मुख्य दरवाजावरती या कुंकवाच्या पेस्टने आपल्याला शुभ लाभ जे आहे तर ते लिहायचं आहे. सोबतच हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमित्र टाकायचं किंवा अगदी शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल. अशा प्रकारे जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामेही होत असतात आणि भगवान श्री गणेशांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती राहत असतो. आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. तर भगवान श्री गणेशांना आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने किंवा दह्याने अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही अभिषेकाचं पाणी असेल तर त्यामधलं थोडंसं पाणी आपण आवर्जून घरामध्ये मुलांना ग्रहण करायला लावायचं आहे. आपल्या मुलांना देखील द्यायचं. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने तीर्थ समजून थोडं थोडं घ्यायचं आहे. यामुळे
यामुळे काय होतं तर मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते, मुलांची बुद्धी ही तल्लख होत असते. त्यासोबतच थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो देखील वाहत असतो. आता या पद्धतीने आपण करायचं आहे. याचप्रमाणे आपण या दिवशी या सेवा मुलांनाच करायला लावायच्या आहे. यामुळे भगवान श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो आणि मुलांचं अभ्यासामधील अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. त्याचबरोबर मुलांची प्रगती देखील होत असते. या दिवशी मुलांना गणपती अथर्वशीर्षम ऋषींचं गणपती अथर्वशीर्षम जे आहे तर ते पठण करायला लावायचं. अगदी त्यांना पठण करणं शक्य नसेल तर मग श्रवण केलं तरी देखील चालेल. त्यासोबतच ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे किंवा मग किमान 21 वेळा 108 वेळा जप करायला लावायचा आहे आपल्या मुलांना. त्याचबरोबर आपण स्वतः देखील मंत्र जप करावा. यासोबतच अंगारकी चतुर्थीची कथा देखील आपण या दिवशी पठण करायची आहे किंवा तुम्ही श्रवण केली तरी देखील चालेल. यामुळे भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होत असतात. त्यानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे. जसं की हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, अष्टगंध हे आपल्याला अर्पण करायचं आहे. सोबतच 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती अर्पण करायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा. शक्य असेल सकाळी तर मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा. या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या. त्यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, भगवान श्री गणेशांना जेव्हा आपण 21 दुर्वा ह्या अर्पण करत असतो तर त्यावेळी थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये आपण ह्या 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती थोडीशी आपल्याला डुबवून घ्यायची आहे आणि ह्या दुर्वा ज्या आहेत तर भगवान श्री गणेशांना ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं. यासोबतच या दिवशी बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला असा एक टिळक जो आहे तर तो लावायचा आहे. जर आपली इच्छा बाप्पा हे पूर्ण करत असतात असं म्हटलं जातं. आपण हळद घ्यायची, हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आणि या ओल्या हळदीचा टिका जो आहे तर तो बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे. टिका लावत असताना ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. अखंड अक्षदा घ्यायच्या आणि या अखंड अक्षदा देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायच्या. आणि असा टिळक जर संकष्टी चतुर्थीपासून आपण 21 दिवस जर दररोज न चुकता लावला तर आपली इच्छा जी आहे तर ती नक्कीच पूर्ण होते असं देखील मानलं जातं. किंवा मग अगदी तुम्ही प्रत्येक अंगारकी चतुर्थीला असा टिका लावला बाप्पांच्या कपाळावरती तरी देखील चालणार आहे. यानंतर आपल्याला 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आणि आपली इच्छा, मनोकामना बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते. आता या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा सायंकाळी संध्याकाळच्या वेळेमध्ये लावला तरी देखील चालणार आहे. तर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही फुटलेले, तुटलेले नसावे. अखंडच तांदूळ आपल्याला लागणार आहे. काळजी घ्यायची आहे. तांदूळ फुटके घेऊ नका. तांदळावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावरती मातीचा किंवा पितळेचा किंवा तांब्याचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. शक्य असेल तर मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता कणकेचा दिवा बनवताना आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे किंवा मातीची पंती घेत असाल तर ती चौमुखी आपल्याला प्रज्वलित करायची आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ चुकून देखील टाकायचं नाहीये. चिमूटभर फक्त हळद टाकायची आणि आपण कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. शुद्ध तूप तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. दिव्याला मनोभावे हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षदा अर्पण करायची आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. आता सकाळीच अगदी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. परंतु जर शक्य नसेलच तर मग तुम्ही सायंकाळच्या वेळी अगदी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता. पण दिवा कमीत कमी 2 ते 3 तास प्रज्वलित राहील
जाईल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। अगदी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्री चंद्रोदय होईपर्यंत जर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवणं शक्य असेल तर एवढ्या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल। असा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चार बाजूंना संकट येत असतात तर ती संकट दूर होण्यासाठी या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असा चौमुखी दिवा आपण घरामध्ये आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील जीवनातील काही अडचणी अडथळे आहेत संकटे आहेत तर ते दूर होतात। त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा सेवा देखील करायची। तुम्ही ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। यासोबतच गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्र जे आहे तर ते देखील पठण करायचं। यामुळे जर आपल्यावरती काही कर्ज असेल तर ते देखील हळूहळू दूर होण्यास मदत होत असते। तर याचप्रमाणे आपल्याला त्या दिव्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा टाकायच्या आहेत। त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, एक वेलची आणि एक लवंग जे आहे तर ती सुद्धा आपल्याला टाकायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो उद्या संध्याकाळच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा, इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करत जावा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।